नमस्कार माऊली, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. या वारी विशेष कार्यक्रमात विठ्ठल विठ्ठलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल, पंढरीचा विठोबा आणि त्यासाठी निघालेली वारी, निघालेल्या पालख्या यांचा आढावा आपण घेणार आहोत विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमात. म्हणजे या वारकऱ्याला विठ्ठलाच्या दर्शनाची कशी ओढ लागलेली असते त्यासाठी एक अभंग आहे. अभंग असा आहे: कोण पुण्या फळा आले आजी देखिली पाऊले, ऐसे नेणे नारायणा संती सांभाळिले दिना, कोण लाभ काळ दीन अजी मंगळ, तुका म्हणे जाला लाभ सहज विठ्ठला. या अभंगाच्या माध्यमातून विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ भक्तांनी व्यक्त केलेली आहे. आणि अशा अनेक दिंड्या ज्या आहेत, 4 ते 5 दिंड्या असतात. तुकारामांची दिंडी, त्यानंतर मुक्ताईची दिंडी, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी, अशा दिंड्या मिळून या पंढरपुराकडे निघालेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल संपूर्ण महाराष्ट्र आता सध्या या वर्तमान स्थितीत वारीमय झालेला आहे. संत तुकारामांच्या पालखीचं पुण्याच्या वाटेवर संगमवाडीत आगमन झालं आहे आणि थोड्याच वेळात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पुण्यात दाखल होईल. दोन्ही पालख्यांचा हा अभूतपूर्व संगम पाहण्यासाठी लाखो वारकरी आणि भाविकांनी संगमवाडीत अलोट गर्दी केलेली पाहायला मिळते. सकाळी आकुर्डीहून निघाल्यावर संत तुकाराम महाराजांची पालखी कासारवाडी दापोडी मार्गे संगमवाडीत आली आणि त्यानंतर तुकोबांच्या पालखीचा पुण्यातील नानापेठमधील निवडुंगा या ठिकाणी मंदिरामध्ये मुक्काम झालेला असेल. तर माऊलींची पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात असेल. या दोन्ही पालख्यांचा मुक्काम 2 दिवस या पुण्यनगरीत असणार आहे. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ही पालखी पुढे पुढे चालते. तुकारामांची पालखी, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, मुक्ताईची पालखी आणि पैठणहून निघालेली संत एकनाथांची पालखी, अशा सगळ्या पालख्या मिळून त्यांचा हळूहळू प्रवास पुढे सुरू झालेला आहे. आणि या संपूर्ण वारीचा आढावा घेणारे आपले प्रतिनिधी निलेश जगताप आपल्याबरोबर आहेत. थेट जाऊया निलेश जगतापकडे पंढरीमध्ये. निलेश, काय सांगशील, कशा प्रकारचा उत्साह आहे वारकऱ्यामध्ये आज पाहायला मिळतोय? माधव, सध्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं तर काही वेळापूर्वी संगमवाडीमध्ये आगमन झालंय. लाखो वारकरी, हजारो पुणेकर त्या ठिकाणी स्वागतासाठी सज्ज होते. आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान काही वेळात या ठिकाणी होतं. आपण थेट दृश्य पाहू शकतोय माझ्या पाठीमागं कशा प्रकारे वारकऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळे प्रतिष्ठानं असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्यांच्याच वतीनं या वारकऱ्यांचा आलेल्या वारकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. ती दृश्य आपण पाहतो. या दृश्यामध्ये हा जल्लोष आपल्याला दिसतोय, वारकऱ्यांचा आनंदोत्सव आपल्याला दिसतोय. ती संगमवाडी संगमवाडी या ठिकाणी आहे. या ठिकाणाचं महत्त्व असंच आहे की या ठिकाणी दोनही वारीतील वारकरी एका ठिकाणी एकत्र येतात आणि इथून हे वारकरी पुण्याकडे प्रस्थान करत असतात. त्यांचं पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये दाखल झालेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुद्धा अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये या संगमवाडीमध्ये दाखल होईल आणि तिथून पुढे पुण्यनगरीमध्ये हजारो पुणेकरांच्या साक्षीनं या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सुद्धा स्वागत होणार आहे. माधव, निलेश, मला सांग की पावसामध्ये सुद्धा ताणभूक विसरून या पालखीमध्ये लोक सामील झालेली आहेत, वारकरी सामील झालेला पाहायला मिळतोय. काय प्रेरणा आहे जी त्यांना एवढी शक्ती, एवढी ऊर्जा मिळते? आज सकाळी पालखीचं पुण्याकडे प्रस्थान झाल्यानंतर दोनही पालख्या म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची, संत तुकाराम महाराजांची दोनही पालख्या पुण्याकडे येत असताना सकाळी पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. जोरदार पाऊस जरी पडत असला तरी वारकरी मात्र जेवढा जास्त पाऊस पडेल तेवढ्या जास्त आनंदानं या वारीमध्ये जल्लोष करताना पाहायला मिळत होता. जोरदार पाऊस पडत असताना सुद्धा हा वारकरी वारीमध्ये फुगड्या करत होता, फेर धरत होता आणि एक आनंदोत्सव मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी साजरा करत होता.
कितीही पाऊस पडला, मुळात वारकरी सुद्धा पाऊस पडावा हीच आशा व्यक्त करत आहेत आणि जेवढा जास्त पाऊस पडेल तेवढा जास्त आनंद या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो आणि यांना प्रेरणा जर कुठून मिळत असेल तर ती प्रेरणा फक्त आणि फक्त विठू माऊली देत आहेत असं वारकरी सांगताना पाहायला मिळत आहेत. माधव. निलेश, या पालखीमध्ये विणेकरी जो असतो त्याचं एक महत्त्वाचं स्थान असतं, वेगळं स्थान असतं, कारण की या विणेकऱ्यालाच विठ्ठलाचं रूप मानलं जातं. तर कशा प्रकारे विणेकरांचं आणि संपूर्ण पालखीचं स्वागत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी होत आहे ते सांग. पालखी सोहळ्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो अश्व असतो या अश्वाला आणि त्यानंतर विणेकरांना मानाचं स्नान असतं. विणेकरांना म्हणजे पिंपरी काल उद्योगनगरीमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी होती, आज पुण्यामध्ये आलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यामध्ये आलेली आहे. या दोनही पालख्या पुण्यामध्ये येत असताना प्रत्येक चौकाचौकामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून दिंडीच्या प्रमुखांना आणि विणेकरांना समोर बोलावून त्यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला जातो. कारण वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की विणेकरांमध्ये या वारकऱ्यांना विठ्ठल पाहायला मिळतो. प्रत्येक वारकरी या विणेकरांमध्ये विठ्ठल पाहतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. माधव. निलेश, या वारकऱ्यांना जेव घालणं किंवा चहापाणी देणं यासुद्धा एक पुण्य मानलं जातं आणि मोठ्या उत्साहानं लोक हे काम करतात. तर त्या ठिकाणी कशा प्रकारचे स्टॉल्स किंवा जे कोणी सेवाभावी संस्था आहे त्यांची कशा प्रकारे मदत होते या वारीला? या वारीमध्ये जर पाहिलं तर अनेक दिंड्या या वारीमध्ये सहभागी झालेल्या असतात. अनेक दिंड्यात अनेक वारकरी आहेत, हजारो लाखो वारकरी वारीमध्ये आहेत. मुळात यातील बऱ्याचशा दिंड्यांमधील वारकरी सकाळी पाणी पितात, त्यानंतर दिवसभर अनवाणी पायानं आणि कोणत्याही प्रकारचं पाणी न घेता हे वारकरी चालत असतात, उपाशीपोटी चालत असतात. तर काही वारीमध्ये सकाळी जे काही वारकरी असतात सकाळी नाश्ता केल्यानंतर जे प्रस्थान करतात, रस्त्यानं जात असताना त्यांना तहान लागते किंवा भूक जरी लागली तरी हे बाजूला जात नसतात. वारीमध्ये चालत असताना अनेक महिला वारकरी डोक्यावरती हंडा घेऊन चालत असतात. या डोक्यावरती हंडा घेऊन चालणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्याच त्या हंड्यातील पाणी या वारकऱ्यांना देत असतात. कितीही तहान लागली, कितीही भूक लागली तरी जो काय आपला क्रम आहे, दिंडीचा क्रम, हे वारकरी चुकवत नाहीत आणि वारीच्या ज्या पद्धतीनं वारीचा प्रवास चालू आहे अशाच पद्धतीनं या दिंड्यांचा सुद्धा प्रवास चालू असतो. माधव. निलेश, एक शेवटचा प्रश्न की आज दोन्ही पालख्या म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वरांची पालखी या पुण्यनगरीत विसावणार आहे, त्यासाठी कुठली व्यवस्था केली गेली आहे त्या ठिकाणी? निलेश, आवाज पोहोचतो तुझ्यापर्यंत? हा, येतो बोला. दोन्ही पालख्या आज विसरणार त्या पुण्यामध्ये, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकारामांची पालखी कशा प्रकारे व्यवस्था केली गेली या पालखींच्या व्यवस्थापनासाठी? संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखा हा भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे. दोनही पालख्या पुण्यनगरीमध्ये मुक्कामी असणार आहेत. लाखो वारकरी या पुण्यनगरीमध्ये आज उपस्थित आहेत. उद्याही या वारकरी असणार आहेत. मात्र लाखो वारकरी जरी असले तरी पुण्यामध्ये सुरक्षा व्यवस्था असेल किंवा नियोजन व्यवस्था आहे ही तोच व्यवस्था पाहायला मिळत आहे. पाण्याचा प्रश्न असेल किंवा जे जे काही प्रश्न आहेत या सगळ्या जे ज्या काही समस्या आहेत या सगळ्या समस्यांची उत्तरं या ठिकाणी शोधलेली पाहायला मिळतात. तोच व्यवस्था पुण्यामध्ये आहे. म्हणजे दोन्ही वारकरी, आता दोन्ही पालखीतील वारकरी संगमवाडीकडून पुण्याकडे प्रस्थान करीत असताना शिस्त त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, अनेक विविध सेवाभावी संस्था आहेत, त्याचप्रमाणे अनेक पोलीस दल आहेत. हे सर्व. निलेश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आणि संपूर्ण आढाव्यासाठी. तर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आगमन आता पुण्यनगरीत झालेलं आहे. एकमेकांशी ओळख नसतानाही जलदिंडीच्या माध्यमातून पाणी वाचवा असा संदेश या ठिकाणी पाहायला मिळतोय, लोक देत आहेत आणि याचा आढावा आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी घेतलेला आहे, तो बघूयात. माऊलींच्या पालखी सोहळ्याचं पुण्यनगरीमध्ये सध्या आगमन होत आहे. माझ्यासोबत जलदिंडी आहे, एकमेकांशी काही ओळख नसणारा, फक्त आणि फक्त फेसबुकच्या माध्यमातून एकत्र येत या सगळ्यांनी आज वारीमध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे आणि सर्व मंडळी आज वारीमध्ये जलदिंडी, जल वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, स्वच्छ, कचरा निर्मूलन करा, कचरा टाकू नका, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देत या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे. काय उद्देश तुमचा जलदिंडीचा, नेमका काय सांगता या जलदिंडीच्या माध्यमातून तुम्ही? आम्ही एवढंच कन्वे करतोय की स्वच्छ आणि निर्मळ पाणी भेटावं आणि गोष्ट अशी आहे की आता दुष्काळ आहे, दुष्काळाच्या सिच्युएशनमध्ये पाणी वाचवा हा एक, आणि ते स्वच्छता निर्मळ आणि स्वच्छ राहावं हे आमचं म्हणणं आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा सांगताय, स्वच्छता राखा सांगताय, कसा प्रतिसाद मिळतोय वारकऱ्यांचा तुम्हाला?
हो, आमच्या पद्धतीने आम्ही हा प्रयत्न करतो की पाण्याचं संवर्धन कसं करायला पाहिजे, पाण्याचं सिंचन करायला पाहिजे, पाणी वाचवलं, पाणी हे जीवन आहे, हा मेसेज आम्ही आमच्या पद्धतीने वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तो तुम्ही या वारीमध्ये सहभागी झालेला आहात, तुम्ही स्वतःच वारकरी झालेला आहात. किती वारकरी तुमच्या दिंडीमध्ये आहेत आणि कशा प्रकारे तुमचं काम वारीमध्ये चाललंय? ऍक्च्युली 500 काय 600 लोक दिंडीमध्ये होता आणि वेगवेगळ्या IT कंपनीतला होता. मी भारत सरकारसाठी NIC मध्ये हा ऑर्गनायझेशनसाठी काम करतोय. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पुणे. अनेक वारकऱ्यांप्रमाणे अनेक वासुदेव या वारीत सहभागी झालेत. बघूयात त्यांच्याशी साधलेला संवाद. वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक लोकजीवनाचं एक वैभव. महाराष्ट्राच्या अनेक लोककला आहेत, यातीलच वासुदेव. अनेक वासुदेव माझ्यासोबत आहेत. वासुदेव आता लुप्त पावतील की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. मात्र आज वारीमध्ये अनेक वासुदेव या ठिकाणी पाहायला मला मिळत आहेत. मी त्यांच्याशी आता बातचीत करणार आहे. त्यांच्या नजरेतून वारी नेमकी काय आहे ते जाणून घेणार आहे. काय सांगाल, कशी वाटते वारी, कसा अनुभव येतोय वारीमध्ये? अहो, वारीमध्ये माझ्या असा आनंद वाटतो, किती बी चाललं तरी असा सीन येत नाही, एवढा आनंद वाटतो. तुम्ही वारीमध्ये सहभागी झालेला आहात, तुम्हाला कसा अनुभव येतोय? जी वासुदेवची कला आहे ती कला आता लुप्त पावत चाललेली आहे, काय सांगा? आम्ही आमच्या कलेला मस्त आम्हाला आनंद वाटतो. नाचत खेळत जायचं माऊलीच्या वारीत, माऊलीच्या नावाचा गजर करत जायचं, पंढरपूर गाठायचं. माऊलीच्या वारीत आनंद येतो. जिथं गेलं वासुदेव वासुदेव करते, अभंग म्हणायचं, गाणं म्हणायचं, वासुदेव म्हणायला होते आम्हाला. माऊली लोक वासुदेव दिंडीत नाचायचं. तुम्ही वारीमध्ये सहभागी झालेला आहात, तुमचा कसा अनुभव वारीमध्ये येतोय? काय मागाल पांडुरंगाला? पांडुरंगाला एवढीच माझी विनंती आहे की सुखाचे ठेवणे, सुखाची वारी सुखाची झाली, बस माझी एवढीच विनंती. खऱ्या अर्थानं या वारीच्या सगळ्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसोबत हे वासुदेव सुद्धा आपली कला जिवंत ठेवायचं काम करतायत. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पुणे. मंडळी, दोन्ही पालख्यांचं आगमन पुण्यात झालेलं आहे आणि यासाठी मोठ्या उत्साहात पुणेकरांनी स्वागत केलं आहे आणि यासाठी विशेष व्यवस्था केली आहे महानगरपालिकेनं. बघूयात, आढावा घेतला निलेश जगताप यांनी. पालखी सोहळ्यांचं पुण्यामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा जोरदार असं स्वागत दोनही पालिकांचं ठिकठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत पुणे महानगरपालिकेचे महापौर प्रशांतजी जगताप सर आहेत. कशा प्रकारे स्वागत केलं जात आहे पुण्यामध्ये आणि काय तुम्ही सुद्धा वारकरी म्हणून वारीमध्ये दंग झालेला आहात, काय सांगाल? सर्वप्रथम संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी पुणेकरांच्या वतीने पुण्यामध्ये हार्दिक असं स्वागत करतो. मागच्या कित्येक दिवसापासून या दोन्ही पालख्यांच्या आगमनासाठी पुणेकर आतुरलेले होते. पुणेकरांनी पुणे महानगरपालिकेच्या वतीने, प्रत्येक मंडळाच्या वतीने, प्रत्येक नागरिकाच्या वतीने चांगल्या पद्धतीने पुणे शहरामध्ये स्वागत होणार आहे. लाखो वारकरी पुण्यनगरीमध्ये दाखल झालेले आहेत. 2 दिवसीय वारकरी पुण्यनगरीमध्ये. त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल काय सांगाल? मुबलक प्रमाणात पाणी प्यायला मिळेल का किंवा स्वच्छ पाणी त्या सगळ्यांना मिळणार आहे का? या ठिकाणी पुण्यामध्ये पाण्याचा काही जरी विषय असला तरी पुण्यामध्ये जे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे त्याच्यावर लाखो भाविक इथे येतात. आम्ही पुण्यामध्ये आज सकाळपासून ते परवा शुक्रवार सकाळपर्यंत 48 तास अखंडितपणे पाणी पुरवठा ठेवलेला आहे. माझ्यासोबत माजी मंत्री रमेशजी बागवे साहेब आहेत. बागवे साहेब, काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही वारीमध्ये सहभागी झालात, काय सांगाल, कशी वाटते वारी, काय अनुभव येतोय? पुण्यनगरीचे प्रथम नागरिक सन्माननीय महापौर साहेबांनी या ठिकाणी दोन्ही पालख्यांचं स्वागत केलेलं आहे. आज संपूर्ण पुणे शहर हे माऊलीमय झालेले आहे. एक सर्व भक्तगणांचा या ठिकाणी जो प्रचंड सागर ओसळून वाहतोय. आम्ही सर्वजण माऊली चरणी, जगद्गुरू संत तुकाराम चरणी प्रार्थना करतोय की हे माऊली या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू दे. राजकीय नेते सुद्धा पाऊस पडावा, मुबलक प्रमाणात पाऊस पडावा हीच आशा व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पुणे. आणि विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमात ब्रेक विश्रांती घेण्यापूर्वी बघूयात बाल वारकऱ्यांनी दिलेला संदेश भारुडाच्या माध्यमातून.